वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुंदरते ध्यान उभे विटेवरी करेकठेवरी ठेवून या. अशा या विठ्ठल रायाला श्री सातेरी केळबाई देवीला व बारावंश देवाला वंदन करून सर्व आदरणीय अतिथी, रसिक श्रोते, पूजनीय गुरुजन आणि उपस्थित विठ्ठल भक्तांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या या पवित्र आणि मंगलमय संध्याकाळी सातेरी केळबाई बारावंश भजनी मंडळ आयोजित पहिल्या अभंग गायन स्पर्धेचे आपल्या सर्वांना मनपूर्वक स्वागत. अभंग म्हणजे कधीही भंग न पावता नाही, ते एक त्रुटीमुक्त सतत चालणारी प्रक्रिया. संतांची हीच अमृतवाणी आज आपल्या या मंचावर सुरांच्या माध्यमातून साकारली जाणार आहे. या सुरांच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सोहळ्याच्या औपचारिक उद्घाटनाच्या कडे वळूया. सर्व मान्यवरांना ची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद गावस यांना विनंती करतो की त्यांनी सर्व अतिथी आणि सन्माननीय मान्यवरांना मंचावर आमंत्रित करावे. आजच्या अभंग गायन स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेल्या प्रमुख पाहुण्या पर्याय मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आणि आमच्या लाडक्या भाभी तसेच गोवा वन्य विभाग मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर दिव्या राणे मॅडम यांना व्यासपीठावर स्थानबद्ध करावं. तसेच इतर मान्यवरही आम्हाला लाभलेले आहेत. निलेश परवार जे जिल्हा पंचायत मेंबर केरी कॉन्स्टिट्युएन्सी, आमची सरपंच सौ नंदिता गावस, तसेच आमचे डेप्युटी सरपंच श्रीपाद गावस, तसेच या वार्डचे पंच मेंबर संदीप ताटे, तसेच आमचे देवस्थानचे पुजारी सुजय गावस, तसेच आमचे हे भजनी मंडळाचे गुरुजन गणपत गावस यांनाही मी विनंती करतो की यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान घ्यावं. मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मोठ्या टाळ्या वाजवून आमच्या अतिथींचे स्वागत करावं. आता मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद गावस यांना विनंती करतो की मंचावरील सर्व अतिथी आणि मान्यवरांचे त्यांनी स्वागत करावे. श्री गणेशाय नमः. श्री सातेरी केळबाई बारावंश देवी वंदन करून आज हांगा उपस्थितांचे स्वागत करपाक हांव हांगा उबो रावलो आसा. ह्या मंगलमय समयी म्हाका बोरगांवकराच्या दोन कवितेच्यो ओळी आठवतात, त्यो हांव तुमकां हांगा वाचून दाखयता. दिव्यत्वाची जेते प्रचिती तेते कर माझे जुळती. ह्यो दोन ओळी साथ दवरून आयज ह्या मंगल समयी आदरणीय व्यासपीठावर आजच्या या मंगल प्रसंगी पहिल्या अभंग गायन स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ दिव्या विश्वजित राणे भाभीजी, पर्याय मतदारसंघाच्या माननीय आमदार व अध्यक्ष वनविकास महामंडळ गोवा राज्य, खास निमंत्रित श्री निलेश परवार, जिल्हा पंचायत सदस्य, तसेच आमचे दुसरे खास निमंत्रित सौ नंदिता गावस, सरपंच केरी पंचायत श्री संदीप ताटे, पंच केळावडे, तसेच केरी पंचायत सदस्य
आमचे डेप्युटी सरपंच श्रीपाद गावस, केरी पंचायतीचे इतर सगळे हांगा उपस्थित ना ते सर्व पंच, सगळे पंच मेंबर, आमच्या देवस्थान समितीचे पुजारी श्री सुजय गावस, आमचे गुरुवर्य श्री माननीय गणपत गावस, या स्पर्धेचे परीक्षक श्री आतिश कारापूरकर सर, श्री देवेंद्र सुतार सर, तसेच पेटी साथ दिवपी हार्मोनियम श्री योगीराज चारी सर, तसेच तबला साथ दिवपी श्री रामा सावंत सर, आपनी गावत सर, तसेच आमच्या ह्या स्पर्धेक जे ताल रक्षक म्हणून आम्ही हाडलेले आसा ते नारायण माजिक सर, तसेच आमच्या या महामंडळाचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री धर्मा गावत सर, सर्व पदाधिकारी, स्पर्धक कलावंत, रसिक प्रेक्षक, ग्रामस्थ, महिला वर्ग आणि सर्व अभंग प्रेमीनो, आज सातेरी केळबाई बारामास भजनी मंडळाच्या वतीने आयोजित पहिल्या अभंग गायन स्पर्धेत मी श्री प्रल्हाद गावस सह्याद्रीच्या या कुशीत जाणट्यान खुटी मारून मटी आकारलेल्या केवडे गावात आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करता. एक सांगचे म्हटल्यार अभंग म्हणजे कितें तर अभंग म्हणजे गायन न्ही, तर आपले संत परंपरेचो अमूल्य वारसो आसा तो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यासारख्या संतांनी अभंगाच्या माध्यमातून समाजाक भक्ती, नैतिकता आणि जीवनमूल्याचा संदेश दिलो. यासारख्या थोर संतांच्या पावनभूमीत आम्ही सगळे रावता. संत साहित्य म्हणजे कितले केवळ कविता न्ही, तर ते जगण्याचे एक सार आसा. अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे म्हणजेच अभंग. आज आपल्या मंडळाचा एक बारीकसो प्रयत्न तो म्हणजे या पवित्र अभंग वाणीक नवीन पिढीपर्यंत पोचण्याचे आम्ही एक काम केल्लें आसा. त्या या शांतता भक्तीचो वारसो जपून ठेवपाक आज आम्ही प्रयत्न केल्लो आसा. या स्पर्धेत विद्यार्थ्यां बरोबर सगळे सहभागी झालेल्या कलेक त्यांच्या वाव मेळटलो अशें हांव मागतां. तशेंच आपल्या संस्कृती बद्दल जाणीव आणि अभिमान अधिक दृढ आसा असो म्हाका विश्वास दिसता. आयज आमच्या हांगा ह्या सोहळ्याक आमचे लाडके आमदार भाभी आयज जातीन उपस्थित आसा आणि अशें म्हाका दिसता की आमकां सगळ्यांक खबर आसा की पर्ये मतदारसंघाच्या खंयच्याय वाठारांत एक बारीक सुद्दां कसलो कार्यक्रम जालो आणि भाभी पावली ना अशें केन्ना जावंक ना. म्हाका अशें दिसून येता की आमच्या भाभी म्हटले की आमकां 70च्या लोकांक संकटाक पावणारी एक दैवी शक्ती आसा अशें म्हाका दिसता. कित्याक तर आमी जेन्ना भाभी कडेन वयता आमचें कसलें काम घेवन आनी तें काम जालें ना अशें केन्ना जावंक ना. आनी हेज्यान फुडें सुद्दां म्हाका दिसता की भाभी आमची चडांत चड कामां करतली आमची आनी सगळ्यांक जे कितें पर्सनल कोणाची कामां आसा कित्याक ती सुद्दां करतली. तेज्या बरोबर भाभीन आमची बरीचशी सार्वजनीक कामां केल्ली आसा आनी हेज्यान फुडें करीत रावतली. आनी अशें आसा की भाभी आमच्या खातीर आमच्या साहेबाच्या पावलाचेर पावल ठेवून आयज फुडें सरलेले आसा. जो विकास आमच्या 70 मतदारसंघात साहेबान केल्लो आसा तेज्याकून आतां भाभीन आमच्या चडांत चड केल्लो आसा. साहेबान तेज्या बरो केल्लो तेज्याकून बऱ्यान बरो आतां भाभीन केल्लो आसा. हांव सगळ्यांक लागून मागता की भाभीक जोरान एकदां तुमी ताळयो वाजोवच्यो. आतां शेवटी हांव चड टायम घेयना. सर्व स्पर्धकाचे हांव शुभेच्छा दितां. आतां हांगा पार्टिसिपेट जाल्ल्यांक सगळ्यांक सांगता की जिखपाचें म्हत्वाचें न्ही, जिखपाचें म्हत्वाचें न्ही, तर जर तुमी पार्टिसिपेट जाल्यार तुमकां जी स्टेज फियर आसता तो तुमचो कमी जाता. प्लस तुमकां दिसता की आपूण बाबा पार्टिसिपेट जालो
आणि खंय तरी आपूण गायन केलें अशें आमकां दिसता. आमच्या क्लबाची ह्या मंडळाची स्थापना जानेवारी 2025 जाली आणि ही आमकां स्थापना करपाक लागून 2023-24 ह्या काळात आमी जे आमचे सगळे वांगडी आहा पदाधिकारी आहा आमच्या मंडळाचे तेंच्यांनी बरोच प्रयत्न केलो आणि आमचे गुरू हांगा बसलेले आसा श्री गणपत गांवस. हेणे आमकां बरे साथ दिली. त्यांनी धडाडीचे आमकां जे भजन शिकयलें आणि आयज हो आमचो ग्रूप आसा तो भजन करपाक साथ ठरलो आसा. केवाड्या गांवांत पयलीं सगळे जाणटे भजन करताले, आमी पळयताले आयकताले. पूण आतां कशें जाल्लें आसा, आतां मोबायल आयिल्ल्या कारणान चडशे भुरगे भजन म्हटलें काय खंय तरी कुशीक सरता आणि भजनाचो कार्यक्रम म्हटलो काय चड कोणाक पाशस ना बसपाक. तरी सुद्दां आमचे हे जे पदाधिकारी आसा तेंच्यांनी सगळ्यांनी एकत्र येवन आमी एक भजनाचो एक ग्रूप तयार करुया अशें आमकां सांगलें आणि तो आमी फुडें सरून केलो, रजिस्टर जालो आणि ह्या ग्रुपाच्या माध्यमातून आमी ह्याच वर्सा म्हणजे हितून फेब्रुवारी म्हयन्यात वरदहस्त क्रिएशन केरी 70 कला आणि सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार आणि सातेरी केळबाय 12 भजनी मंडळ यांच्या जोड पावलान दिनांक 23 ते 25 ह्या 3 दिसांत आमी नाट्य महोत्सव हांगा आयोजीत केल्लो आणि त्या नाट्य महोत्सवाक आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळो. तातूंत 2 कोंकणी नाटकां आशिल्लीं आणि एक आशिल्लें तें मालवणी नाटक आशिल्लें. आणि हो आमचो प्रयत्न आसतलो की ह्या गांवांत जे भुरगे आसा तांकां चडांत चड स्टेज दिवपाची, तांकां बरें फुडें हाडपाचें. अभंगातच न्हू तर ह्यो ज्यो नाटकाची प्रतिक्रिया त्यो सुद्दां आमी फुडें दवरतले आणि जे कितें आसा भुरग्यांचे कार्यक्रम ते आमी करतले. ताकाच लागून आमी आज फुडें सरून हो क्लबाची आमी स्थापना केल्ली आसा. आतां हांव शेवटी ह्या सगळ्या स्पर्धकांक शुभेच्छा दिता आणि ह्या अभंगातून जी तुमकां आनंद आणि जो तुमकां हे मेळटलो आनंद मेळटलो हो म्हाका खूब हें दिसता की आमी सुद्दां जेन्ना आमकां जेन्ना थकवा जाणवता तेन्ना जर आमी भजनाक बसात खंय तरी आमचें मन जर भटकत वयता आणि तेतून जर आमी अभंग आयकत जाल्यार म्हाजो एक्सपिरियन्स सांगता हांव की आमी जेन्ना ट्रॅव्हलिंग करून येता आमी हांगा भजनाक येता आणि जेन्ना भजनाक बसना आमची जॅमूय नासता आणि कितें आसता ते विठ्ठलाचें भजन जेन्ना सुरू जाता तेन्ना इतले जिवाक बसता की भायले विचारूच येना तेतूनच दंग जाता आमी. हांव सगळ्यांक सांगूंक सोदता इतलेंच की जे आमचे हांगा आमचे महिला सुद्दां हांगा एक भजनी ग्रूप तयार जाल्लो आसा तो तयार करपी आमच्याच गांवचो सुपुत्र श्री गुणाजी गांवस आयज आमच्या हांगा ना, तो खंय तरी कामा निमित्त भायर सरलेलो आसा. सो तेणी ज्यो आमच्यो महिला आसा तांकां सुद्दां आमच्या तोडी मेळूच्यो तयार केल्ल्यो आसा त्यो सुद्दां आमच्यो महिला बऱ्योच हांगा भजनाची तयारी करता. तशेंच आमच्या हांगा बाल कलाकारांचे हांगा क्लास चालू आसा ते सुद्दां आमचे गुरू गणपत गांवस घेता. हांव सगळ्यांक आवाहन करता की जेका कोणाक भजनाचो हे आसा आवड आसा तेणी ह्या ग्रुपांक जॉयन जावचें, तेंच्यांनी बऱ्यांतल्या बऱ्यान आपली प्रगती करून घेवची. आमी ही स्पर्धा आयोजीत करपाचें मुख्य कारण म्हणजे आमच्या गांवांत जे लोक आसा ते सगळेच लोक खंय तरी स्पर्धेक वचना जावं खंय तांकां स्टेज मेळना, व्यासपीठ मेळना. कित्याक लागून मेळना तर तांकां खबरूच नासता की स्टेजीर हे प्रोग्राम आसता ते गावपाचे आसता, परतून तेतून स्पर्धा आसता. थोड्या लोक खबर ना, थोडे कितें म्हणटा भजन करून जालें काय जालें. पण जे आमचे फेमस गायक असतात त्यांच्याक सुद्दां आमचे हे लोकल म्हणजे रुरल एरिया आसा आमची त्या एरियेक सुद्दां जे आमचे भजनी कलाकार आसता इतले बरे आसता की त्यांचे गायन सुंदर आयकपाचें अशें आसता. आणि आतां जे ह्या युवा पिढी जी आसा तांकां दिसता की हे भजन आसा ते खंय तरी ओल्ड जाल्लें आसा. पण म्हाज्या मित्रांनो हांव तुमकां सांगूंक सोदता की भजन हे केन्नाच ओल्ड जावचें ना. ओल्ड जाल्ल्या कारणान आतां अभंग रिपोर्ट आयिल्लो आसा, बरी गजाल. अभंग रिपोर्ट सुद्दां जावपूच जाय, तेतून युवा तयार जावपाक जाय, तेतूनय युवकांक प्रेरणा मेळपाक जाय अशें म्हाका दिसता. तरी सुद्दां ही जी संत परंपरा आसा ती खंय तरी लूप पावूंक जायना आणि ती हेच्या फुडें आनी हेच्या फाटीं जे आमचे तरणाटे युवक आसा तेंच्यांनी चालू ठेवपाक जाय. आजच्या स्पर्धेत केरी पंचायत क्षेत्रांतल्यान काना कोपऱ्यांतल्यान जे हांगा स्पर्धक आयल्या, जेणे आपलो वेळ काढून हांगा उपस्थिती दर्शवली, ह्या सगळ्यांचे हांव प्रेक्षकाचे पुन्हा एकदा स्वागत करता. आणि आजची ही स्पर्धा भक्तीचा कलेचो आणि आपल्या संस्कृतीचो सुवाळो जातलो अशी म्हाका खूब खात्री दिसता. संतवाणी ज्ञानराणी जागा करूया ही भक्तांची गाणी.
इतले म्हणून हांव माझे 2 उतरां पुराय करता. धन्यवाद सर. आपल्या संस्कृतीत आलेल्या अतिथींचे स्वागत करण्याची थोर परंपरा आहे. आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या या सर्व अतिथी आणि सन्माननीय मान्यवरांचे आपण फुलांनी स्वागत करू. मी श्री प्रल्हाद गावस या भजनी मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दिव्या राणे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. मी श्री देवेंद्र गावस जे आमच्या भजनी मंडळाचे सचिव आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचे ZP मेंबर निलेश परवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी श्री बाबलो गावस जे आमच्या भजनी मंडळाचे खजिनदार आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचे सरपंच नंदिता गावस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. मी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष धर्मा गावस यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमचे जे डेप्युटी सरपंच श्रीपाद गावस त्यांचे स्वागत करावे. मी आता श्रीराम होळणकर जे आमचे भजनी मंडळाचे एक सदस्य आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी आमचे या वॉर्डचे पंच संदीप ताटे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. मी आता उदय गावस जे आमचे मंडळाचे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचे गुरुजी भजनी मंडळाचे गुरुजी गणपत गावस यांचे पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करावे. मी नारायण गावस जे आमचे भजनी मंडळाचे सदस्य आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचे देवस्थानचे पुजारी सुजय गावस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मी गुणाजी पिकुळकर यांना विनंती करतो की त्यांनी आमचे अध्यक्ष श्री प्रल्हाद गावस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पण स्वागत करावे. यानंतर आपल्या स्पर्धेत परीक्षक म्हणून लाभलेले आपल्याला श्री आतिश कारापूरकर यांचे स्वागत करण्यासाठी मी रमाकांत केरकर यांना विनंती करतो. तसेच श्री देवेंद्र सुतार यांचे स्वागत करण्यासाठी मी पांडुरंग गावस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. यानंतर श्री प्रदीप गावस आणि शिवाजी गावस यांना विनंती करतो की आम्हाला जे हार्मोनियम वादक श्री योगराज चारी तसेच तबला वादक श्री रामा सावंत आपा गावस आणि ताल वादक श्री नारायण माजिक यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. सगळ्यांना धन्यवाद. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योती नमस्तुते. कोणत्याही मंगल कार्याला सुरुवात ही प्रकाशाने होते. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या विठ्ठलमय संगीत सोहळ्याचे उद्घाटन करावे.
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योति नमोऽस्तुते भो दीपं ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रान् च सर्वार्थान् प्रयच्छन् दीपदेवताभ्यो नमः ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ वसतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योरमामृतं गमय आविराविर्मय्य देहि ॐ धन्यवाद मान्यवर. या दिव्याच्या प्रकाशासारखा आजच्या सर्व स्पर्धकांचा सुराचा प्रवासही उजळून जावा हीच श्री विठ्ठला चरणी, श्री सातेरी केळबाई देवी आणि बारावंश महाराज चरणी प्रार्थना. मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर आपले स्थान घेण्याची विनंती करतो. आता आपण इथे आमच्या भावीचा छोटासा एक गौरव करणार आहोत. त्या अगोदर मी श्री रमाकांत केरकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या भावीबद्दल थोडे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. तुमकां सगळ्यांक खबर आसतली की भाभी येता म्हणल्यार आमच्या काळजात सामकें एकदम असो एक हे फुलोवन येता की एक मानाचो तुरो आमच्या काळजात उबो रावल्या सारको दिसता. तुमकां खबर आसतली 2022 सालाची निवडणूक ज्या टायमार जाल्ली त्या टायमार त्या भारतीय जनता पार्टीन आमच्या पर्ये मतदारसंघाची जी धुरा आसा ही भाभी कडेन दिली आणि त्या टायमार प्रत्येक युथान प्रत्येक मतदाराच्या मनात एक वेगळो उत्साह आणि एक वेगळी भावना जागृत जाल्ली. कित्याक तर आमची भाभी डॉक्टर देविया विश्वजीत राणे ही पर्ये मतदारसंघाची नेतृत्व करता आणि भाभी तुम्ही सगळ्या गावागावांतल्या फिरताली तेन्ना लोकांच्या मनात एक ऊर्जा उत्पन्न झाली. सगळ्यांनी तुमच्यावर जो विश्वास दाखयल्लो त्या विश्वासाक तुम्ही सार्थ झाले आणि म्हाका दिसता ह्या आमच्या मतदारसंघात लोकांनी भरघोस मतांनी निवडून तुमकां दिली. इतकेच न्हय तर पुराय गोंयांत राजकीय इतिहास एक घडलो. हे सगळ्यांनी पळयल्ले की जवळ जवळ 18,000 मतांनी आमच्या भाभीन आमच्या पर्ये मतदारसंघात जैत निवड केल्ली. गोंयांत हो राजकीय इतिहास म्हाका दिसता केन्नाच घडोवंक नासलो. पयलीं 50 वर्सां पयलीं आमच्या सायबान ह्या पर्ये मतदारसंघाची धुरा म्हणजे जवळ जवळ 50 वर्सां हो जो पाया घातलेलो ह्या पायाचे जे कळस आसा हो कळस घालपाचें काम भाभीन केल्लें आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसा ही 4 वर्सां आणि ह्या वर्साचो काळ 2022 पासून 2026 पर्यंत हो जो काळ आसा ह्या काळात भाभी तुम्ही आमच्या पर्ये मतदारसंघाचो कायापालट केल्लो आसा. हेतून मुख्य म्हणल्यार एक मोल्ले बागवाडा हांगा जो 35 वर्सां पयलींचो जो एक पूल तसोच रेंगाळत आसलो. ज्या टायमार तुम्ही निवडून येयली त्या टायमार सगळ्यात पयलीं त्या पुलाचें काम केलें आणि मोल्ले ते बाग हो जो एक जवळ जवळ 200 मिटराचो दुवो आसलो हो तुम्ही सामको लागीं हाडून दिलो. त्या बद्दल खरेंच हे अभिनंदन. या पर्ये मतदारसंघात तुम्ही जे घडोवन हाडला. आता जर पळयत जाल्यार ह्या कार्याचो आमी जेन्ना वाचता तेन्ना अशें दिसता की आमच्या मोल्ले जो एक आतां मोल्ले कॉलनी म्हणटा हांगा एक 15 MLT जो एक वॉटर ट्रिटमेंट प्लांट आसा हो प्लांट आसा संपूर्ण 70 हांगासून उदक सप्लाय जातलें असो एक प्लांट. सगळ्यांचे जे उदकाचो जो जी आमची कितें तरी एक अशी एक आमी प्रत्येक फावटी उदीक 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 म्हणटा हे उदकाचो जो सगळो आमचो जो त्रास आसलो हो मिटोवपाचें काम तुमी केल्लें आसा आणि सादारण म्हाका दिसता ते जवळ जवळ 70% काम पूर्ण जाल्लें आसा. आतां तुम्ही सगळे जर पळोवंक गेलो जाल्यार हे झरी वाड्यार कालच प्रोटेक्शन वॉल आसा तेजें उद्घाटन जालें. गोसाय वाड्यार एक कलवट आसा. गोलवाड्यार गणपती विसर्जन तळी, रावणा सातेरीची तळी, तशेंच महादेवाचें मंदिर, घोटेली नंबर 1 हांगा एक प्रोटेक्शन वॉल, आजोबाची तळी जाल्या उपरांत
देवस्थानाचें ब्युटिफिकेशन हे कितलेशे दीस कितले जाण हांगा येताले आनी करपाक सोदताले पूण कोणाक साध्य जायनासलें. खरेंच आमच्या अध्यक्षान सांगलें की आमची देवी जशी प्रकट जाता तशी आमच्या भाभीन आजोबाच्या देवळा कडेन येवन हे जे काम आसा हे आपूण करतले म्हणून सांगलें. आनी सगळे जाण हेज्या पयलीं तुमकां खबर आसा माटव घातलेलो आनी माटव घालून सुद्दां तें काम बंद जाल्लें. अशें हे सगळे कार्य आसा. हे भाभीचें जेन्ना आमी वाचता अशें दिसता की पळय सगळ्या आपल्या गोंयांत जेन्ना 11,000 केवीचो सकयल्यान अंडरग्रावंड जेन्ना पायपलायन घालपाची जाली तेन्ना सगळ्याक जाल्ली आनी 70रीत आमचें जावंक ना. त्या टायमार भाभीन सांगलें की हे जे आसा आनी 70रीत झाडां खूब आसात आनी ही झाडां असल्या कारणान लोकांची झाडां पडटा, लोकांक लायटी मेळप सगळे प्रॉब्लेम जाता. अशें तेन्ना ही सकयलच्यान जो भितूंतल्यान पायपलायन घालून जे सगळो अंडरग्रावंड केबल घालून सगळ्या लोकांक आतां लायटीचो केन्नाच प्रश्न येयना अशें कार्य केलां. तेंच कार्य हांगासलें न्हू की हांगाच्यान म्हाका दिसता ठाणे पासून ते सुर्लाच्या गांवा पर्यंत ते कंप्लीट केबल व्हरोन थंय पर्यंत लायट येवप हे सादें काम न्हू. आनी भाभीन आमच्या हे सगळे जे आसा हे कनेक्शन जोडलेलें आसा. तुमकां सगळ्यांक सांगपाचें म्हणल्यार ही जी पोच पावती आसा हे सारक्या सगळें तुमकां सांगपाचें म्हणल्यार केळावड्यांत आमची लयराई धोंडाची तळी हे आमचे शेड मंदिराचें मुकुटाचें काम खूब वर्सां ताडकळत आसलेलो कॅनाल आनी आमच्या ताळ्याच्या भड्डाचो रोड हो कालच भाभीन नाल फोडून तेचें उद्घाटन केलें आनी ती ऑर्डरय तुमच्या सगळ्यांक दिल्ली आसा. तुमकां खबर आसा तो आमचो हिवऱ्याचो कोण तरी एक कॉन्ट्रॅक्टर आसा तेणी कामय पूर्ण केलें अर्देवट केल्लें आसा. आतां तुमकां सगळ्यांक सांगपाचें म्हणल्यार आमची अंगणवाडी सेंटर हे खूब दिसां पडलेलें आसलें तेकाय उजवाडो दिवपाचें काम भाभीन केल्लें आसा. ही सगळी वाचता सगळ्यांक तुमकां खबर आसा की सांस्कृतीक कार्यक्रम हे जे सांस्कृतीक कार्यक्रम म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा व्हॉलीबॉल म्हणा ज्या ज्या टायमार हे कार्यक्रम जातात त्या त्या टायमार भाभी आवर्जून उपस्थित आसता थंय आनी सगळ्यांक तुमकां फूल ना फुलाची पाकळी दिवन ह्या कार्यक्रमाक तुमकां फुडें हाडून हे कार्यक्रम तुमच्या कडसून करून घेता. ह्या 4 वर्सांत भाभी तुमी पर्ये मतदारसंघाचो काया पालट केल्लो आसा हें आमी विसरपाचें ना. कारण साहेबान हांवें एकदां सांगलें की साहेबान हे जे पांया घातलेलो 50 वर्सां पयलीं आनी तेचेर कळस चडोवपाचें काम तुमी भाभीन केल्लें आसा. तेका लागून हेच औचित्य साधून आमी आमची जी सातेरी केळबाय 12 अंश भजनी मंडळ ह्या समितीन ठरयलें की ह्या निमतान आमी भाभीचो एक बारीकसो एक गौरव घडोवन हाडया. आनी आयज जो गौरव आमी हांगा घडोवन हाडटा तेन्ना आमी भाभीक विनंती करता की आमचो तो गौरव स्विकार करचो. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्या अनुभवाचे आणि प्रेरणेचे 2 शब्द ऐकणे हे आपले भाग्य आहे. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री संदीप ताटे आणि आमचे पंच मेंबर यांना विनंती करतो की त्यांनी या आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. श्री सातेरी देवीक नमन करून आयज श्री सातेरी केळबाय 12 अंश भजनी मंडळान आयज हांगासर व्यासपीठार उपस्थित आमच्या पर्या मतदारसंघाचे आमदार आमची लाडकी भाभी तशेंच आमचे केरी गांवचे सरपंच तशेंच आमचे निलेश परवार आमचे झेडपी तशेंच आमचे डेप्युटी सरपंच देवस्थानाचे अध्यक्ष भजनी मंडळाचे शिक्षक आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सगळ्यांचे स्वागत करता. आयज खरें बरें दिसता की गेली 2-3 म्हयने जाले की आमी हो प्रोग्राम घडोवन हाडपाक सोदता. मॅडमे कडेन मातसो शेड्यूल बिजी आसल्या कारणान आमकां ह्या म्हयन्यान मॅडमीन डेट दिली आणि हो कार्यक्रम आयज हांगासर घडोवन हाडलेलो आसा. सो सगळ्यांचे तुमचे स्वागत करता. स्पर्धकांचे स्वागत करता. हांगासर परीक्षक आसात त्यांचे सगळ्यांचे स्वागत करता आणि म्हाका हांगा 2 उतरां बरोबर दिल्या बद्दल त्यांचे हांव स्वागत करता. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी आमच्या सरपंचा नंदिता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ह्या सोहळ्याला आपले योगदान द्यावे. नमस्कार. श्री सातेरी देवीक नमन.
माचेर असलेली आमचे पर्या मतदारसंघाचे आमदार तसे वनविकास खात्याचे अध्यक्ष डॉक्टर दिव्या विश्वजित राणे मॅडम, तसे आमचे ZP सदस्य निलेश पडवार, स्थानिक पंच संदीप ताटे, डेप्युटी सरपंच श्रीपाद गावस, देवस्थानचे पुजारी सुजय गावस, अध्यक्ष प्रल्हाद गावस, भजनी स्पर्धेचे शिक्षक, तसे हांगासर सगळे जमिल्ले आमचे ग्रामस्थ, तुमकां सगळ्यांक नमस्कार. आयज आमी हांगा पयलींच फाट अभंग गायन स्पर्धा हो प्रोग्राम घडोवन हाडलेलो आसा. खूब बरें दिसता. तशेंच आमकां हो प्रोग्राम घडोवन हाडपाक आमचे भाभी आनी बाबाचो सहकार्य आमकां सदींच आसता आनी असोच तेंचो सहकार्य आमकां आसचो. तसो आमचो केरी पंचायतीचो तुमकां सहकार्य सदींच आसतलो. हांगासर पार्टिसिपेट जाल्ल्या सगळ्या कलाकारांचे हांव स्वागत करता. तशेंच तांकां पार्टिसिपेट जाल्ल्या सगळ्या कलाकारांक हांव हार्दिक शुभेच्छा दिता. तशेंच हांगासर आयोजीत केलेले हो प्रोग्राम सगळे आयोजकांचे हांव अभिनंदन करता आनी हांगासर कलाकारांक कला सादर करपाक एक बरें व्यासपीठ दिल्लें आसा तेंच्यांनी. तेन्ना म्हाका हांगा आपयल्यांनी 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल हांव धन्यवाद म्हणटा. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री निलेश पवार जे आमचे ZP मेंबर आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आमची सगळ्यांची लाडकी भाभी, तसेच तुमच्या गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच आणि मंडळाचा अध्यक्ष, स्थानिक पंच संदीप आणि मंडळाचे तुमचे अध्यक्ष, तसेच देवस्थानचे पुजारी आणि तुमच्या भजनी मंडळाचे तुमचे शिक्षक. आयज अभंग गायनाची स्पर्धा जाता. त्या निमतान म्हणजे आमी केरी गांवांत आमी सगळेच कार्यक्रम पळयता पळोवपाक गेले जाल्यार, जावं ते आध्यात्मीक आसूं, शिक्षणीक आसूं, सांस्कृतीक, स्पोर्ट्स, आणि हे सगळे कार्यक्रमाक भाभी मोठ्या प्रमाणात आपलो टायम दिता आणि युवांनी एक व्यासपीठ मेळपाक जाय म्हणून बाबाचे आणि भाभीचे जे हे आसा ते बाबाजी जे आमी विचार घेवन भाभी आयज मोठ्या प्रमाणात फुडें वयता. मार्गदर्शन करता भाभी सांगतलीच, पण जे भाऊ जे उलयले आयज ठाण्या बाबतींत ते बी हांव मातशें हें करता की आमच्या ठाण्यात म्हणजे एक्चुली दोंगुर्लेच्यान ती लायन अंडरग्रावंड हितूर गेला, आमच्या सुर्ला गेला, आणि ते एके टायमार बाबान म्हणजे फॉरेस्टाच्यान ती गेला एक्चुली लायन पळोवपाक गेले जाल्यार, आणि आयज तांकां परत प्रॉब्लम जातालो. पूण आज गेल्याच वर्सा भाभीन ती परतून अंडरग्रावंड लायन येला आणि ती दोन्ही लायनी चालू आसा, म्हणजे जेणे करून जी कर्नाटकाच्यान लायट येताली तांकां तो म्हणजे त्रास जावपाक जायना. म्हणजे एक दीस लायटूच आसता नासली. आमी त्याच गांवचे म्हणून आमी जाणा, पूण आयज भाभीच्या आनी बाबाच्या माध्यमांतल्यान जर पळयता जाल्यार आयज सुर्ला गांवांत लायटीचो विशय हो सारको बंद जाल्लो आसा. म्हणजे लोकांक त्रास जायना. इवन थंयसर पळोवपाक गेले जाल्यार नेट तुमी पळयता की तेन्ना फोटो बिटो खूब येयल्ले, पूण भाभीच्या माध्यमांतल्यान थंयसर जिओचो टावर घालून तो नेटवर्क इशू बी त्या गांवांत म्हणजे सॉल्व जालो. म्हणजे त्या गांवांत जर आमी वयतले जाल्यार पयलीं आमकां गोंयाच्यान वयचें पडटा, मागीर महाराष्ट्राची बॉर्डर, परत कर्नाटक बॉर्डर, परत आमी गोंयांत. म्हणजे इतलो प्रवास जो आमकां लागतालो वचपाक, म्हणजे आमी येताना पयलीं होंडाच्यान बी आमकां येवचें पडटालें. पूण जो आमी जांबी कडल्यान पालीच्यान जो रस्तो गेला म्हणजे 2.5 किलोमीटर सुमार वयर जांबी कडेन वयर पावता, तो बी भाभीच्या माध्यमांतल्यानूच तो क्लियर जालो. म्हणजे अशें की घरांत जशी आवय आसता आपल्या म्हणजे बारीक बारीक गजालीची आवय कशी आपल्या भुरग्यांची काळजी घेता, जी बारीक बारीक भुरग्यांक हे कितें गरज आसतली हे म्हणजे भाभीक जरी आमी आयज सांगलें जाल्यार म्हयन्यान सुद्दां भाभीन आमकां याद केलेली आहा, ती गजाल ती काम जालें रे काय बी म्हणून. म्हणजे भाभी जे बाबान काम केल्लें म्हणजे तेज्याकून आमी म्हणटा की बाबाकूनय फुडें वचून भाभीन म्हणजे काम पर्या मतदारसंघात खूब मोठ्या प्रमाणात केलां. आणि अशें आमकां लिडरांचेर आमकां अशें अभिमान आसा की आमी अशा नेत्यांच्या मार्गदर्शना सकयल आमी अशें काम करता, आणि भाभी आमकां तुमचो सदांच अभिमान आसा सांगचें म्हणल्यार. आणि अभंग आमी आयज पळयता की युवांनी आयज वेगवेगळ्या प्रकारचे व्यासपीठ दिवन तांकां म्हणजे आमी आयच्या जगान पळयता की फाटिनाच म्हणजे भुमिकाच्या ग्रावंडार अभंग रिपोर्ट हय संकलन जाली. म्हणजे आतांच्या नामदेव, संत नामदेव असो, संत तुकाराम असो, तेंचे जे अभंग असले ते आमी नव्या स्वरुपान पळयले. म्हणजे युवांक कशें आवडपाक शकता, आणि ते बाबान आनी भाभीच्या मनशान आमी ते युवांनी आकर्शीत केले. आणि तेतूर आयज जर पळोवपाक शकता जाल्यार आमी ते आयज केवड ह्या गांवांत
ते आयज अभंग गायन स्पर्धा जाता तितून म्हणजे त्या काळची आमकां जे अभंग म्हणजे अभंगाचे हेतून पळोवपाक गेले जाल्यार भक्ती आसा हेतून प्रेमूय आसा ही सगळी म्हणजे जर आमी पळयली जाल्यार संत परंपरा ही आमकां मोठी आहा म्हणजे जर तुमी संत परंपरा पळोवपाक वयशात जाल्यार संतान म्हणजे जेन्ना वारकरी हे जो समुदाय आसा तो माऊली म्हणून ती महिलाय आसूं नाल्यार तो दादले आसूं एका माऊली म्हणून एक हाक मारता आनी तीच समानता आमकां आयज फुडें घेवन वचपाक जाय आनी ती बाबा जर पळोवपाक गेले जाल्यार त्याच विचार वैचारीक बाबा आनी भाभी आयज घेवन फुडें वयता कित्याक लागून तर लोक शिक्षणाक फाटीं उरचे न्हू जर कोणाचेर जर घरांत त्रास जाला जाल्यार सदांच ताका फुडें घेवन वचपाक लागून कोणाचो आरोग्याचो प्रश्न आसलो जाल्यार जावं आमकां देवस्थानाचो कितें प्रश्न आसलो जाल्यार तुमी बाबा आनी भाभी हे सदांच आमचे प्रश्न घेवन फुडें वयता आनी तुमी भाभी अशेंच वयचे आनी आमकां तुमचो खूब अभिमान आसा आनी ताका आनी तुमच्या आई हांगा उलोवंक दिल्या बद्दल तुमचो थँक्यू म्हणटा देव बरें करून थांबता धन्यवाद सर. ज्या वेळेची आपण आतुरतेने वाट बघत आहोत ते म्हणजे आमच्या भाभीचे मार्गदर्शन. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि परे मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार भाभी यांना विनंती करतो की त्यांनी ह्या इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. श्री सातेरी केळबाय बारावंश देवाक नमन करून आज हांगा उपस्थित आमचे स्पेशली ऑर्गनायज्ड मंडळान तुमचे ऑर्गनायज केल्ले हे अभंग स्पर्धाक हांगा उपस्थित आमचे ZP निलेश परवार, तुमची सरपंच नंदिता, आमचे श्रीपाद डेप्युटी सरपंच, तुमचे स्थानिक पंच संदीप, सगळे आमचे देवस्थानचे पुजारी, तुमचे टीचर, हांगा आयिल्ले आमचे अतिथी, आमचे जजीस आनी हांगा सगळे आयोजक मंडळ, सगळी समिती आनी भावानो भयणीनो आनी सगळे अजून म्हाका दिसता सगळे ग्रूप येवना दिसता, पावना दिसता अजून ग्रूप सगळे म्हणजे कॉम्पिटिशनाक भाग घेतिल्ले सगळे ग्रूप. तुमकां सगळ्यांक मनाकडच्यान येवकार आनी पयलीं म्हणटा ते आयोजकांक, तुमच्या समितीक खूब खूब अभिनंदन आनी तुमचे आभार की तुमी हे येवजून येवजिल्ले की एक अभंग एक पयल्या फावटी एक ही अभंग स्पर्धा केरी गांवांत दवरची म्हणून. फाल्यां परत एक अभंग स्पर्धा दवरल्या आमचे आजोबा देवस. तुमी तुमची ही पयली म्हाका दिसता तुमी सुरवात केल्या. फाल्यां आजोबाच्या देवळान आनी एक स्पर्धा आसा. सो हें तुमी सुरवात केल्ली हें बरें शुभारंभ जाल्लें आसा आनी बरें दिसता की आमच्या ह्या परिसरांत अशे अभंग, आमचे भक्ती गीत, भव्य गीत, सगळे हे सांस्कृतीक कार्यक्रम आमचे चालूच आसता. पण अभंगाचो दिसता आमचे लोकली पळोवपाक गेल्यार हे पयली स्पर्धा. नाजाल्यार घुमटाच्यो स्पर्धा, घुमट आरती हे ते आमचे चालूच आसता आमच्या भागांत. आनी सांस्कृतीक कार्यक्रम आसुनी की बाकीचे आमचे क्रिडाचे कार्यक्रम आसुनी, शिक्षणीक कार्यक्रम आसुनी, अशे नाट्य गीत, भव्य गीत हे सगळे आमचे चालूच आसता. पण हे आमच्या भागान हे गरज आसा की पण आमी 70रीन टिकून दवरला. आमची ही सगळी जी संस्कृती आसा ही टिकून दवरल्या, तुमी टिकून दवरल्या आनी आमच्या फुडल्या पिळगेकी ही टिकून दवरल्या. पण शहरांत तर आमी पळोवपाक गेले हे गरज आसा की हे जे आमच्या भागान हे घडटा ते गरज आसा की धाकटे धाकटे हे जे टावन्स आसता की शहर आसता थंय हे आयोजीत करप अशें ह्या प्रमाणान खूब आज म्हणल्यार नीड ऑफ द आवर म्हणटा, गरज आसा हें करपाक. कित्याक आज हो जमाना सगळो सोशल मिडियाचो, सगळ्या लोकांक अशे कार्यक्रम पळोवपाक अटेंड करपाक टायम नासता. सगळे फास्ट कार्यक्रम आमी म्हणटात न्ही 2 मिनट मॅगी नुडलाचो जमाना हो म्हणटकच तांकां फक्त 2 मिनटांनी सगळे फटाफट कामां जाल्ली जाय. कित्याक ही डिजिटल जमाना, डिजिटल मिडिया सगळे आमी जे कितें शॉपिंग करतात सगळे करतात आतां सगळे फोन पे, जी पे हाजेर फोनार घेतात, 2 मिनटांनी बटन प्रेस करतात आनी सगळे आपल्या घरा सगळे तुमचे येतात. आमी पयलीं कशे मार्केटान वताले, हें पळयताले, टमाट पळयताले, मिरची पळयताले,
सगळे सोदताले भाजी पळयताले पालो पळयताले शॉपिंग स्वता जावन करताले. आतां कितें फोनार बसले कोणाक टायम आसा तें हांगा थंय वचपाक. म्हणटकच हो जमानो बदलला, डिजिटल मिडिया जाल्या. सो आमी म्हणटा डिजिटलाचे हेजे ते प्रोज आनी कॉन्स आसता. टायम सेव जाता हे, पण तातूंत कितें जाता ही आमची पयलींची ही जी लोक अशे कार्यक्रम आयोजीत करतकच हे लोक एकत्र येताले. नाल्यार खंय मार्केटान वतकच बाबा एक 4 लोक थंय मेळटात, थंय गप्पा जातात, थंय मेळप जाता. सो हें सगळें जातालें. सो ताजे ते प्रोज आसता आनी ताजे कॉन्सूय बी आसता. कित्याक लोकांक आतां टायम ना, लोक सगळे कामाक वता हें करता म्हणून तांकां इन्स्टंट सगळें जाय पडटा. पण अशें जेन्ना संगीताचे कार्यक्रम आसा, आमची ही संस्कृती आसा, ही आमची अभंग म्हणटा ती आमची भव्य गीत आसूनी, नाट्यगीत आसूनी, आमची भक्ती गीत आसूनी, हे सगळे आमची ही संत परंपरा आनी ही टिकून दवरपाचे खूब काळाची गरज आसा. कित्याक आतां आमी तर मार्गदर्शन आमच्या भुरग्यांक तर बरें दिवपाक जाय. आमी पळोवपाक जाय तांकां बरें वळण मेळपाक जाय आमच्या भुरग्यांक. तें आमी घरच्यान सुरू करपाक जाय. मागीर घरच्यान आमचे ज्यो आमी भुरग्यांक एक स्कुलान धाडटात, कॉलेजीन धाडटा, थंय तांकां बरें एक वळण मेळपाक जाय जाल्यार एक ते टिचरांचे, शिक्षकाचे आनी पालकांची एक इक्वल जबाबदारी आसता. आमचे ग्रामस्थ आसता, जाणटे आमचे ज्येश्ठ आसा, तांची एक जबाबदारी आसता की आमच्या ह्या पिळगेक आमी कितें शिकयतले. तुमच्या आज्यान परदादा म्हणल्यार दादा परदादान आज्यांनी पणज्यांनी जें आमकां शिकयलां तें आमी ह्या फुडल्या पिळगेक कशें शिकयतले, कशें हें तांकां एक जाग्यार बसून हें तांकां इच्छा निर्माण जातली, आवड निर्माण जातली अशें सगळ्या हातूंनी. कित्याक आमी तांकां सगळ्या नाट्यांनी, सगळ्या डान्सांनी हातूंत तातूंत सांस्कृतीक कार्यक्रमांनी इंट्रस्ट आसा भुरग्यांक आमच्या. पण अशे ही भक्ती गीत आसूनी, अभंग आसूनी, जेन्ना आतां हे म्हणजे आवड निर्माण जाल्या, म्हाका दिसता अभंग रिपोस्ट जेन्नाच्यान सुरू जाला तेन्नाच्यान ही आनी निर्माण जाल्या आवड हे भुरग्यां मदीं. पण कितें आसूनी, पण आमी तांकां एक श्रेय दिवपाक जाय की अभंग रिपोस्ट निर्माण जालें आनी ताजे खातीर एटलिस्ट भुरगीं अभंग म्हणटा कितें तें, आमी आमची भव्य गीत भक्ती गीत म्हणटा ती कितें, तातूंत एक आवड निर्माण जाल्या. आनी तें जेन्ना त्याच पावलार पावल धरून जेन्ना तुमी अशे अभंग आमच्या गांवांनी आयोजीत करता तेन्ना आमकां खबर आसा की बाबा आमची जी संत परंपरा आसा, जे आमचे संत तुकाराम आसूनी, संत ज्ञानेश्वर आसूनी, संत नामदेव आसूनी, संत एकनाथ आसूनी, हांणी जें कितें आमकां शिकयलां, आमचे कित्याक हे तांची ही संत परंपरा म्हणल्यार कित्याक हे जे कितें अभंग ते आयोजीत करताले, तांणी निर्माण केले, हे कित्या खातीर की एक गांव एकत्र येवचो. आमचे जे धार्मीक आमचे स्थळ आसा, जे आमची अशी देवळां आसूनी की अशे कम्युनिटी हॉल आसूनी, आमी कित्याक अशे हॉल बांदतात, देवळां बांदतात, कित्याक एक जाग्यार येवन लोक सगळे गांवचे लोक एकत्र येतात, धार्मीक कार्यक्रम थंय जातात. आनी तातूंतच आमची जी आमची सनातन धर्म आमी म्हणटात, आमची जी हिंदू परंपरा, आमची पळय जी परंपरा आसा ती तर आमकां फुडें व्हरपाक जाय. आमची देवळां आमी तर आमकां टिकोवन दवरपाक जाय, आमची संस्कृती तर टिकोवन दवरपाक जाय. तर काळाची गरज की हे आमी अशे कार्यक्रम आयोजीत करून आमची जी माणकुली भुरगीं आसा तांकांय शिकोवपाक जाय आमचे अभंग म्हणटा ते कितें, भक्ती गीत म्हणटा ते कितें आनी आमचे धार्मीक कार्यक्रम म्हणटा ते कितें, आनी ते इंट्रस्टींग करून तर तांकां दाखयले. आतां अभंग रिपोस्ट तर तुमी पळयल्ले भुमिकेच्या ग्रावंडार, त्या दिसा एक 5 वर्साचो भुरगो की 70 वर्साचो भुरगो ते कार्यक्रम आयोजीत केल्लो तो कार्यक्रम सामको मग्न जावन सामके आकर्शीत जाल्ले ते आनी एन्जॉय करताले. कित्याक तांणी एक वाव मेळिल्ली आसा ते अभंग रिपोस्टाक. पण तशेंच भशेन जेन्ना अभंग म्हणटकच आतां नांव इतलें पॉप्युलर जाल्या रिपोस्टा खातीर की आतां तुमी पसून ही स्पर्धा आयोजीत केली, हे पयल्या फावटी स्पर्धा आयोजीत केली, पण जेन्ना आज ही कॉम्पिटिशन जातलें आनी खरेंच हांगा बसून बाकीचे तुमचे गांवगिरे वाठारांतले आमचे जे ग्रामस्थ बसून हे आयकतले आनी ताका एक वाव मेळटली, तेन्ना खऱ्या अर्थान आमची जी माणकुली भुरगीं आसा तेन्ना आज म्हणजे ह्या गांवांत तर आतां पयलीं अजून तुमचे कॉम्पिटिशनान भाग घेवपी सगळे येवना म्हणजे ग्रुप्स,
पण म्हाका खात्री आसा की थोड्या टायमान एक मे बी एक 2-3 वरांनी हांगा गर्दी भरपाक जाय, सगळो एक ग्रावंड येदो व्हडलो आसा तो भरून एक ताका एक आकर्शीक वातावरण जावपाक जाय. कित्याक जाल्यारच म्हणपाचें की आमी जें कितें आयोजीत करता, आमी जें कितें ल्हान भुरग्यां पर्यंत हें पावोवपाक सोदता तें खरेंच आमकां सफल जातलें आनी आमकां ही सफलता मेळटली. कित्याक मागता की प्रत्येकान आपल्या घरा फोन करून, बाकीची कोण येवना, पंचांनी फोन करून तुमचे बाकीचे वाड्यावयले कोण येवना जाल्यार जे ग्रुपाची फॅमिलीज आसा तांकांय आपोवपाक जाय की बाबा तुमचे हांगा भुरगे आज कॉम्पिटिशनाक भाग घेतले, आमचे हांगा जजीस आयिल्ले आसा ते जज करतले, मागीर तांकांय कळून की आमच्या 70 भागान जें कितें कॉम्पिटिशन जाता, ज्या तरेन जाता, एक ताका एक लेवलाचें आमी कॉम्पिटिशन आयोजीत करता, बऱ्यापैकी अशे कार्यक्रम आयोजीत करता आनी सगळीं एक 5 वर्साचो भुरगो ती 50 वर्साचो भुरगो हांगा शामील आसता त्या कार्यक्रमाक. आनी हें खूब बरें दिसता की अशे कार्यक्रम तुमी आयोजीत केले. आनी आमची जी परंपरा आसा ही जी नेक्स्ट जनरेशन आमी ताका जेन झी म्हणटा, ह्या जेन झीक तर आमी आकर्शीत करपाक जाय जाल्यार गरज आसा की हे अशे वळण तांकां मेळपाक जाय आनी आमी तांकां अशे कार्यक्रमाक आकर्शीत करपाक जाय. नाल्यार पयलीं आतां भजन हें तें ह्या ग्रुपाक पयलीं आकर्शीत करनाशिल्ले ह्या एक 10 वर्सां, पण आतां जमानो बदलता असो दिसता आमकां, म्हणून लोक अभंगांनी इंट्रस्ट घेता. आतां व्हडले व्हडले तुमकां खबर आसतलें की पयलीं आमी व्हडले व्हडले म्युजिकल कॉन्सर्ट जाताले, पण आतां एक सामकें फेमस जाला ते भजनी कॉन्सर्ट जाता, व्हडले व्हडले कॉन्सर्ट जाता, फक्त थंय भजनाचे कॉन्सर्ट आसता आनी तातूंत सगळे ही जेन झी जी आसा, ही ल्हान भुरगीं जी आसा, जी कॉलेजीन आनी स्कुलान वचपी ही भुरगीं ती भाग घेता ह्या भजनी कॉन्सर्टान. म्हणल्यार व्हडले व्हडले कॉन्सर्ट जाता जे 20-20 हजार 15-15 हजार म्हणल्यार बाकीच्या राज्यांनी म्हणटा सहभागी जाता भुरगीं. म्हणल्यार कॉलेजीन वता ती भुरगीं सहभागी जाता, म्हणल्यार थंय कितें ती फक्त भजन आयकुपाक. ह्या कॉन्सर्टांनी कितें तुजें ड्रिंक्स आनी जेवण आनी तसलें कांय ना, डान्स आनी तसलें कांय ना, फक्त भजन, फक्त देवाचें नामस्मरण करून भजनाचे व्हडले व्हडले कॉन्सर्ट जाता. सो एक खूब बरें दिसता की आमच्या देशान आमच्या जे माननीय प्रधानमंत्रीचे एक विजन आसा की विकसीत भारत 2047 जावचे, ते कशें जातलें जेन्ना अशे कार्यक्रम फक्त हे कार्यक्रम घेवन न्ही, आमी जो विकास करता, आमी म्हणटा न्ही सबका साथ सबका विकास, सबका प्रयास सबका विश्वास आसता. जेन्ना तुमचो सगळ्याचो विश्वास आसतलो जाल्यारच आमी एकत्र येवन एक विकास करपाक शकता. आनी जेन्ना गांवांचो जो विकास जाता, प्रत्येक तुमच्या केळावडेचो आसूं न्ही, शिरोळेचो आसूं न्ही, की नंदिताच्या रावणाचो आसूं न्ही, की प्रत्येक गांवांचो तुमच्या पंचायतीचो आसूं न्ही, की वेगळ्या वेगळ्या पंचायतीचो आसूं न्ही, प्रत्येक कडेन जेन्ना सार्वजनीक विकास जाता की व्यक्तिमत्व विकास जाता, तेन्नाच एक गांव खऱ्या अर्थान फुडें वचपाक शकता. हांव खूब खूब आभारी आसा की तुमी म्हजो सत्कार केलो, की तुमी तुमकां दिसलें की हांवें एक योग्य तरेन काम केलां, कार्य केलां तुमचे खातीर. आनी कित्याक सायबाचे पावलार पावल दवरून जे कार्य करप म्हणल्यार सायबान राजकारण 50 वर्सां केलां ह्या मतदारसंघान गोंय राज्यान, आनी तांणी पळय जे क्रिएट केला एक लेगसी, ती म्हणल्यार इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फील इन दोज बुट्स म्हणटा तशें. कित्याक सायबाची जी लेगसी आसा, सायबान जे गोंय राज्या खातीर केलां, ह्या मतदारसंघां खातीर केलां, जी स्कुलां निर्माण जाल्या, जे धरण निर्माण जालें, जे रस्ते निर्माण जाले, उदकाची सोय निर्माण जाली, हें सगळें सायबान निर्माण केलें. ताजेर आमी फक्त आतां कितें बारीक बारीक ते ल्हान झाड बांदिल्लें तें आतां वृक्ष जालां, त्या वृक्षाक आमी उदक घालून ताजी आमी देखभाल करतात म्हणटा तशें. जे रस्ते जाले, ते रस्ते नवे रस्ते जाय, पोरणे जाल्ले रस्त्याची मरम्मत जावपाक जाय. नवे आतां कितें घरां 4 आशिल्लीं ती 400 जाली, त्या 400 घरांक तितलें उदक पावना म्हणून नवो वॉटर ट्रिटमेंट प्लांट जाय. म्हणटकच अंडरग्रावंड केबलिंग जाय. जें कितें आसा ही बारीक बारीक बेजीक निड्स म्हणटा तशें, रस्ते, उदक, लायटी, हे तुमचे ग्रामस्थाचे बेजीक निड्स.
ताज्या भायर वचून जेन्ना एक वेगळे तरेन एक डेव्हलपमेंट जाता, सार्वजनीक विकास जाता की व्यक्तिमत्व विकास जाता, तेन्नाच एक गांव खऱ्या अर्थान फुडें सरता. हांव सदांच म्हणटा की आमचो हो गांवगिरो वाठारो सगळी साधन सुविधा हांगा आसपाक जाय जी शहरांनी मेळटा, आनी ज्यो नोकऱ्यो आमच्या भुरग्यांक मेळपाक जाय सरकारी त्यो आमी इतल्या वर्सां दियत आसा आमच्या भागांत, आनी हाज्याय फुडें दितली म्हणून म्हाका खात्री आसा. आनी जे आमच्या सरकारान, भारतीय जनता पार्टीन जे आतां इतले वर्सां हांगा राज्य करता आनी सरकारान आसा भारतीय जनता पार्टी, आनी बाबा आनी हांव दोगांय जाणां भारतीय जनता पार्टीचे सदस्य, आनी बाबा मंत्री आसा, हांव आमदार आसा, आनी आमकां संदी मेळ्ळ्या की भारतीय जनता पार्टीच्या मार्फत तुमच्या खातीर काम करते. जे ज्यो वेगळे लाभार्थी खातीर ज्यो स्किमी आसा ते गृह आदाराच्यो आसूं दी की लाडली लक्ष्मीच्यो आसूं दी की ज्येश्ठ नागरिकाक आसूं दी की दिव्यांगाक आसूं दी, ह्यो सगळ्यो स्किमी जे पयशे तुमच्या खात्यांनी म्हयन्याक येता ते हजारांनी पयशे आसूं दी की लाडली लक्ष्मीक लाखांनी आसूं दी, अटल आसरा खातीर जे लाखांनी रुपया मेळटा तुमकां घर बांदपा खातीर, घर मरम्मत करपा खातीर, हे सगळे आमचे सरकाराचे मार्फत, आमचे भारतीय जनता पार्टीचे मार्फत तुमच्या खात्यांनी पयशे येता. सो हे तुमी लक्षांत दवरात की आमची भारतीय जनता पार्टी आसा म्हणून ही सगळी साधन सुविधा आमच्या गांवांत आमी दिवपाक पावता. हे सगळ्यो स्किमी तुमचे पर्यंत आमी पावोवपाक शकता. बाबा मंत्री आसा, हांव आमदार आसा म्हणून हे आमी तुमचे कडेन पावोवपाक शकता आनी हाजेय फुडें पावयतले. आनी ज्या तरेन सार्वजनीक विकास जाला त्याच तरेन आमचो प्रत्येक व्यक्तीचो विकास, म्हणजे जेन्ना आमी सरकारी नोकरी दिवपाक पावतले तेन्ना खऱ्या अर्थान म्हणपाचें की आमी आमच्या गांवाचो विकास जातलो म्हणून. आनी म्हाका खात्री आसा की आमचे जे तरेन आमकां सरकारी नोकऱ्यो दिवपाक जाय ते फुडल्या आमी थोड्या म्हयन्यांनी आमी सरकारी नोकऱ्यो हांगा दिवपाक पावतले आनी हाज्या फुडें पावतले. अशें ना की 6 म्हयने जाले की ताजे नंतर राजकारण बंद जालें. हे विकास म्हणटा तो इट इज अ ऑनगोईंग मुवमेंट, चालूच आसता ते. आज नाल्यार फाल्यां, आज ह्या गांवाची 2 कामां जालीं, त्या गांवाची 4 कामां जालीं, परत ह्या गांवाची 4 कामां जालीं, त्या गांवाची 8 कामां जालीं, ही चालूच आसता. आनी जे तुमचे रिक्वायरमेंट आसतात ते काय कमी जायना, ते तर वाडत आसता. आनी तुमचे जे कशे रिक्वायरमेंट आसा ते पूर्ण करपा खातीर आमी हांगा आसा, आमची सरकार हांगा आसा आनी सदैव आसतली. तुमकां अभिनंदन आनी तुमचे आभार की तुमी येवजिल्लें की अशें अभंग अशें कॉम्पिटिशन आमच्या भागान तुमी हाडचें म्हणून आमच्या भुरग्यांक एक तुमी व्यासपीठ दिल्लें आसा. आमी कलाकाराची खण म्हणटा आमचे सत्तरी, आनी हे जी कलाकाराची खण आसा आमची सत्तरी तांकां वाव तर मेळपाक जाय, आमच्या भुरग्यांक तर एक प्लॅटफॉर्म मेळपाक जाय. जाल्यार गरज आसा की एक धाकटें कॉम्पिटिशन जर म्हणटा तुमी एक ऑर्गनायज केलें, हे पयले फावट तुमचे, पण ह्या कॉम्पिटिशनांतल्यान तुमकांय कळटलें की बाबा आपूण खंय चुकला, आपूण खंय कमी पडला. फुडल्या वर्सा हें कॉम्पिटिशन कशें ऑल गोवा कॉम्पिटिशन करचें. आतां ह्या फावटी तुमी फक्त केरी पुरतेंच कॉम्पिटिशन केलें, पण दुसऱ्या वर्सा फूल सत्तरी भितर करात, गोंय भितर बाकीचे ग्रुपांक आपयात आनी ताजे खातीर एक व्हडल्या जाग्यार अशें करात. सो तुमकांय बी एक ताकद मेळटली आनी तुमकां एक अवेरनस जातलें की आमी ही कॉम्पिटिशन कशी करपाची म्हणटकच. आनी जेन्ना अशी व्हडलें कॉम्पिटिशन करतले तुमी ऑल गोवा करतले तेन्ना खऱ्या अर्थान एक बरें व्हडलें व्यासपीठ दितलें आमच्या भुरग्यांक. कित्याक आमी पयले आमचे घुमट आरती, आमचे महिलाचे ग्रूप, पुरुषाचे ग्रूप आसतालेच, पण आतां आमचे हाजे घुमटाचे महिलाचे कितले ग्रूप आमचे तयार जाल्ले आसा सत्तरी भागान. तांकां एक बरे पैकी व्यासपीठ मेळटलें आनी तांचे आमच्या महिलांकय बी पुरुषांकय बी एक बरें व्यासपीठ मेळपाक. यंग जनरेशन आमची ल्हान भुरगीं जीं आसा, तुमी आज तुमच्या कॉम्पिटिशनान स्कुलांचीं भुरगीं आसा, पुरुष आसा, लेडीज आसा. सो तुमी एक वेगळ्या एज ग्रुपाक तुमी एक प्लॅटफॉर्म दिल्लें आसा. खूब बरी गोश्टी. आनी हाजे फुडें बी अशी बरी कॉम्पिटिशनां सांस्कृतीक आनी धार्मीक अशी कॉम्पिटिशनां आयोजीत करत रावात आनी एक बरें अशें व्यासपीठ एक तयार करत रावात आमच्या भुरग्यांक. आमी सदैव आसा तुमचे बरोबर. परत एकदां तुमकां देव बरें करून की तुमी म्हजो सत्कार केलो आनी तुमी योग्य समजले की हांव योग्य सत्कारा खातीर आनी म्हजी उर्जा
आनी वाडटा तुमचे खातीर आनी काम करपा खातीर आनी हांव देवी कडेन मागता की देवान बरी बुद्धी दिवची बाबाक आनी म्हाका बरें आरोग्य दिवचें आनी सद्बुद्धी दिवची की तुमचे खातीर तुमच्या मनान जें कितें आसा तें तुमचें कार्य पूर्ण करपा खातीर आनी म्हाका खात्री आसा की आजोबा देव हें करून दाखयतले सातेरी देवी हें करून दाखयतली असोच तुमचो विश्वास आसचो प्रेम आसचो आनी विश्वासघात केन्नाच जावपा ना हांव सदैव सांगता तुमकां आनी हो जे आमचे गांव आसा तो फक्त प्रत्येक गांव कसो फुडें व्हरपाचो प्रत्येक भुरगो हाका कशी एक व्यासपीठ बरें मेळून तो भुरगो कसो आपल्या पांयाचेर उबो रावन एक आपल्या गांवाक कसो फुडें व्हरतलो आपल्या मतदारसंघाक कसो फुडें व्हरतलो म्हणजे हेंच एक आमचो एक ध्येय आसता आनी हें ध्येय घेवन आमी फुडें सरतात आनी आमचो मतदारसंघ एक योग्य दृश्टीन ऑल रावंड डेवलपमेंट करून फुडें व्हरपाक आमचो प्रयत्न आसा आनी हाजे खातीर तुमचे आमकां सदांच साथ जाय आनी असोच विश्वास जाय आनी प्रेम जाय हांव इतलेंच सांगता परत एकदां तुमचें अभिनंदन म्हणटा आनी आभार म्हणटा की तुमी हे अशे बरेपैकी कार्यक्रम आयोजीत केले आनी अशे करत रावा आमचो साथ सदांच आसतलो तुमकां देव बरें करून जय हिंद जय गोवा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपले विचार आम्हाला आमच्या सर्वांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. आजच्या या मंगल प्रसंगी अमूल्य योगदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. मी भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रल्हाद गावस यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या आठवणीची साक्ष म्हणून आम्हाला इथे लाभलेले सगळे मान्यवर यांचा एक स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं सन्मान करावा. मी निलेश पवार सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. त्याच्यानंतर मी आमचे सरपंच सौ नंदिता गावस यांना विनंती करते की त्यांनी हा छोटासा सत्कार स्वीकारावा. त्याच्यानंतर मी आमचे डेप्युटी सरपंच श्रीपाद गावस यांना विनंती करतो की त्यांनी हा छोटंसं वस्तूसुद्धा स्वीकारावं. त्यानंतर ह्या वॉर्डचे पंच सदस्य संदीप ताटे यांनाही विनंती करतो की त्यांनी हे स्मृतिचिन्ह स्वीकारावं. तसेच आमचे देवस्थानचे पुजारी सुजय गावस यांनाही विनंती करतो की त्यांनीही हे छोटंसं स्मृतिचिन्ह आमच्या मंडळातर्फे स्वीकारावं. याच्यानंतर या मंडळाचे गुरु गणपत गावस यांनाही मी विनंती करतो की त्यांनी हे छोटंसं स्मृतिचिन्ह स्वीकारावं. धन्यवाद. या औपचारिक सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही वळतोय. मी श्री गोविंद गावस यांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या उद्घाटन सत्राचे अधिकृत आभार प्रदर्शन करावे. नमस्कार योकार श्री सातेरी केळबाय देवीक नमन करून हांव गोविंद गावस तुमच्या मुखार उपकार आठोवपाक मुखार आसा. पयले सुवातेक हांव आमच्या गोंय राज्याचे आरोग्य मंत्री तशेंच वाळपई मतदारसंघाचे आमदार आमचे लाडके बाबा मानेस्त बाब विश्वजीत राणे सरांचे हांव उपकार आठयता. आयज ह्या कार्यावळीक ते उपस्थित ना तरी सुद्दां तांचो सपोर्ट तांचें मार्गदर्शन हें आमकां सदीत लागता. ताका लागून तांचे हांव आमच्या मंडळाच्या वतीन तांचे आभार. तशेंच आयच्या कार्यावळीक सत्कार मुर्ती आमची पर्याय मतदारसंघाची आमदार मानेस्त सौ डॉक्टर देवया राणे भाभी हांचे उपकार आठयता. कारण तिच्या सपोर्टा शिवाय आमचो हो आयचो सुंदर क्षण शक्य नाशिल्लो. तांचे मार्गदर्शन
त्यांची जिद्द आणि त्यांची तळमळ आमच्या सगळ्या लोकांक दिसता आणि ताका लागून आमच्या मंडळाच्या वतीन हांव तिचे उपकार आठयता. तशेंच आमचे नवनिर्मिती आणि धडाधडीचे कार्यकर्ते म्हणल्यार आमचे झडपी मेंबर मानेस्त बाब निलेश परवार आपलो मोलाचो वेळ दिवन आमच्या कार्यावळीक शोभा वाडयली. त्यांचे हांव मंडळाच्या वतीन आभार. तशेंच आमच्या उल्याक पावपी केरी ग्रामपंचायतीच्या सरपंचा मानेस्त सौ नंदिता गावस हांच्यांनी आमकां मार्गदर्शन केलें आणि आपलो अमूल्य वेळ आमकां हांगासर दिलो. त्यांचे हांव आमच्या मंडळाच्या वतीन आभार. तशेंच आमचे डेप्युटी सरपंच मानेस्त बाब श्रीपाद गावस हांच्यांनी कार्यावळीक उपस्थित दाखयली. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीन आभार. तशेंच केरी ग्रामपंचायतीचे पंच जे हांगासर उपस्थित ना तरी सुद्दां त्यांचे सपोर्ट आणि त्यांचो तेंको आमकां सदांच आसता. हांव आमच्या मंडळाच्या वतीन सगळ्या पंचांक हांव उपकार आठयता. ह्या कार्यावळीचो खारीचो वांटो घेवपी आमचे स्थानीक पंच मानेस्त बाब संदीप ताटे हांचे विशेष आभार. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. श्री सातेरी केळबाय बारावंश भजनी मंडळ आणि ही मंडळ घडोवपाक आमचे भजनी गुरू मानेस्त बाब गणपत सरांक उपकार आणि आभार. हांच्यांनी आमकां ह्या भजनाचे फावंडेशन आणि आमकां सपोर्ट तेंको दिलो आणि तेका लागूनच आमचे हे भजन मंडळ स्थापीत जालें. परत एकदा त्यांचे विशेष आभार. तसेच या देवस्थानाचे पुजारी मानेस्त बाब सुजय गावस आणि 4 चौगुले हेंच्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि आमच्या कार्यावळीक तेंको दिलो. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीन आभार. ह्या अभंग गायन स्पर्धेक परीक्षक म्हणून लागिल्ले आसा मानेस्त बाब आतिश कारापुरकर सर आणि देवेंद्र सुतार सर हांचे ह्या मंडळाच्या वतीन आभार. ह्या अभंग गायन स्पर्धेक वाद्याचे साथ दिवपाक आमकां मानेस्त बाब रामा सावंत, आपा गावस आणि नारायण माजीक हांचे आभार. तशेंच रघुनाथ च्यारी, योगराज च्यारी त्यांचे आभार. ह्या कार्यावळीक आमकां पत्रकार बंधू तशेंच टेलिकास्ट प्रोग्रामर जे आमकां लाभिल्ले आसा ह्या आमच्या मंडळाच्या वतीन हांव त्यांचे आभार. हो कार्यक्रम यशस्वी करपाक मेहनत घेतिल्ल्यान आयोजक मंडळाचे पदाधिकारी, ध्वनी व्यवस्था, सजावट आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सजावट आणि मदत केल्ल्या सगळ्यांक विशेष आभार. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दिल्लो प्रतिसाद आमकां खूब प्रोत्साहन दिवपी आसा. फुडें अशेंच तुमचे प्रेम आमचेर आसचें, सहकार्य मेळचें आणि ही श्री सातेरी केळबाय चरणी प्रार्थना. आणि हो उपचारीक प्रोग्रामची सांगत हांगासर सोंपिल्ली आसा आणि ताज्या उपरांत हांगासर अभंग गायन स्पर्धा सुरवात जातली. देव बरें करूं.